यवतमाळ अलीकडच्या काळात यवतमाळ शहरासह जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे। प्रामुख्याने यवतमाळ शहरात चेन लिफ्टिंगच्या घटना पुन्हा घडत आहेत। मागील घटनांमध्ये सुद्धा पोलीस यंत्रणेला गुन्हेगारांना पकडण्यास यश मिळाले नव्हते, म्हणून या गुन्हेगारांनी पुन्हा ऐन लग्नसराईच्या काळात चेन लिफ्टिंगचे उद्योग पुन्हा सुरू केले आहे। या सर्व विषयाची गंभीर दखल घेत मनसेचे अनिल हमदापुरे यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अप्पर अधीक्षक जगताप साहेब यांची आज भेट घेऊन या सर्व विषयावर चर्चा करत निवेदन सादर करण्यात आले। शहरातील महिला, वयोवृद्ध नागरिक सायंकाळी फेरफटका मारत असताना असुरक्षित असल्याची भावना व्यक्त करीत आहेत। त्यातच यवतमाळ शहरातील सोनार लाईन, इंदिरा गांधी मार्केट, बस स्टँड चौक, आर्णी रोड आणि प्रवासादरम्यान सुद्धा अनेक चोरीच्या घटना घडत आहेत। लहान मोठ्या प्रमाणात घडत आहेत। त्यातच यवतमाळ शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारी प्रवृत्तीची तिने तोंड वर काढल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। कारण नुकतेच बस स्टँड चौक, आर्णी रोड, वरगाव परिसर या भागामध्ये अनेक टोळक्यांनी धुडगूस घातल्याच्या घटना अनेक वृत्तपत्रात झळकत आहे। अशा वातावरणामध्ये यवतमाळ नागरिक खरंच सुरक्षित आहेत का, हा सवाल मनसेचे अनिल हमदापुरे यांनी आज मनसेच्या शिष्टमंडळासह पोलीस प्रशासनाला विचारला। या सर्व विषयावर गांभीर्याने विचारणा झाल्यास जनहितासाठी मनसेच्या वतीने शहरातील या सर्व गुन्हेगारी विरुद्ध मनसे स्टाईलने बंदोबस्त करत आंदोलनाचा मार्ग स्वीकारला जाईल। त्याला सर्वस्वीपणे पोलीस प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा या प्रसंगी मनसेच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। या शिष्टमंडळात प्रामुख्याने गोपाल घोडमारे, लकी छंगानी, शिवम नंदुरकर, देशपांडे, सौरभ अनसिंगर, प्रीतम पीठे, मयूर बेलेकर यासह इतर मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते।